नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे तळलेले मोदक। त्याच्यासाठी मी इथं 3 मोठे नारळ घेतलेले आहेत आणि असे त्याचे खोबरे काढून असे काप करून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटणार आहोत। तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठा घालून घेते आणि हे सगळं वाटून घेते। खोबरे वाटून घेतलेले आहेत। आता ह्याचं आपण सारण बनवायच्या आधी मी गव्हाचं पीठ असते, मी त्याचं ते मोदक बनवणार आहेत। त्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ आधी मळून घेऊया। तर हे तर मी 2 मोठे वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून। त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून हे बघा घट्ट असं आपण छानपैकी चपातीचं पीठ मळतो तसं मळून घेतलेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि सारण बनवून घेऊया। इथं सारण बनवण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे। ह्याच्यामध्ये 1 चम्मच तेल ॲड करणार आहे। तुम्ही जर तूप हवं असेल तुम्हाला तर तूपही तुम्ही ॲड करू शकता। मी इथं तूप नाही घालणार आहे, तेल घालणार आहे। 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे, 1 ते 1.5 चम्मच घालायचं आहे। जे आपण बारीक खोबरं करून घेतलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं। ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। हा मी एवढा गूळ घेतलेला आहे 2 वाटी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घाला, गोड कमी जास्त कसं हवं आहे तसं। तुम्ही ह्याच्यात साखर पण घालू शकताय। खरं मी इथं हा काळा गुळाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट पण खूप छान लागते। गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। गुळामुळे याला 1-2 मिनिटात छान असं पाणी सुटेल आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। हे गूळ आपण व्यवस्थित विरघळून घेतला आहे, बघू शकते। ह्याच्यामध्ये गूळ सॉफ्ट झालेला आहे। इथं काळ्या गुळाचा वापर केलेला आहे म्हणून मी ते कलर त्याचा चेंज झालेला आहे। ह्याच्यामध्ये 1 चम्मच वेलदोड्याची पूड ॲड करायची आणि हे सगळं व्यवस्थित हलवून परत आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग थंड झाल्यानंतर ह्याचे छान असे मोदक करून घ्यायचे। तळलेला त्याच्यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हा पुरीसारखा गोळा आपण पुरी बनवतो तसं हे तेलावरती पण लाटू शकता किंवा पीठ लावून अगदी थोडंसं हे लाटून घ्यायचं आणि पुरीचा आकार द्यायचा आहे। एवढे छोटे छोटे आकारात बनवायचे। तुम्हाला आधी मी मोदक बनवून दाखवते। हे घ्यायचं, ह्याच्यामध्ये सारण घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसा मोठा करणार आहे तसा, कमी करणार आहे कमी, तशाप्रमाणे सारण घाला। असं करून छान ह्याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। मळतानाच पीठ जरासं घट्ट मळायचं आहे म्हणजे ते मोदकाचे आकार वगैरे व्यवस्थित येतात। छान असे आपण सगळे मोदक बनवून घेऊया। हे छान असे सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला तळून घेऊया। तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चला तर मग तळून घेऊया। मी चेक करून घेतलेलं आहे। हे बघा तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मोदक सोडूया। छान असे गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला हलवून मोदक छानपैकी तळायचे आहे। तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। सारखे मोदक हलवायचे म्हणजे ते एकसारखे सगळीकडे तळले जातात, एकसारखा त्याचा कलर होतो छान। गोल्डन फ्राय
मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे सगळे मी मोदक तळून घेते. तर हे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर बघू शकताय छान असे क्रिस्पी मोदक आपले तयार झालेले आहेत. तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. थँक्यू.